जॉमेट्रीचं पहिलं शब्द सिमिलॅरिटी. आता सिमिलॅरिटी मीन्स काय? जसे आपण दोन डायग्राम बघतो तर दोन डायग्राम मध्ये आपण सिमिलॅरिटी हा पोर्शन दाखवू शकतो. तर सिमिलॅरिटी साठी कुठलेही दोन डायग्राम त्याच्यासाठी दे हॅविंग इक्वल इन शेप, म्हणजे ज्यांचा शेप इक्वल राहील बट डिफरंट इन साइज, त्यांची साइज डिफरंट आहे. शेप मीन्स ज्याला आपण मराठीत म्हणतो आकार, आणि साइज मीन्स त्याचा आकारमान. म्हणजे याचं जनरल एक्झाम्पल जर द्यायचं बघा म्हटलं आपण तर काय असते की आपण समजा एखाद्या इंजिनियर कडून घराच्या कन्स्ट्रक्शनचं स्केच तयार करून घेतलं. आता आपण जो स्केच घेतला तर तो स्केच आणि आपण तयार केलेलं घर हे दोन्ही इक्वल कशामध्ये असते? फक्त त्याच्या शेप मध्ये, साइज मध्ये इक्वल राहत नाही. त्यालाच म्हटलं जाते सिमिलॅरिटी. आता सिमिलॅरिटी ही जनरली आपण ट्रायंगल वर यूज करतो. मग आता बघा एरिया ऑफ ट्रायंगल. आता जनरल आपला एरिया ऑफ ट्रायंगल काढण्याचा फॉर्म्युला कुठला आहे? 1/2 इंटू बेस इंटू हाईट. म्हणजे त्याची जी करस्पॉन्डिंग हाईट आपल्याला दिली राहणार तशी ती हाईट आपण घ्यायची. आता प्रत्येक ट्रायंगल, कुठलाही एक ट्रायंगल जर तुम्ही घेतला, सपोज आपण हा ट्रायंगल घेतला, तर एका ट्रायंगलला मिनिमम आणि मॅक्झिमम, मिनिमम 1 हाईट आणि 1 बेस असते आणि मॅक्झिमम 3 हाईट आणि 3 बेस असतात. सपोज हा ट्रायंगल घेतला आपण ए बी सी. जर आपण BC ही त्याची बेस घेतला तर AD ही झाली त्याची हाईट, आणि जर AC हा बेस घेतला तर BE ही झाली त्याची हाईट. आणि त्याचप्रमाणे जर समजा आपण AB हा बेस घेतला तर CF ही झाली त्याची हाईट. तर अ ट्रायंगल having maximum 3 base and 3 height. कोणत्याही एका ट्रायंगलला 3 बेस आणि 3 हाईट असतात. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची कंडिशन काय की ज्यावेळेस आपल्याला सिमिलॅरिटी हे चॅप्टर शिकायचं त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक वेळेस दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढणं पडते. आता रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल हा जो आपला पॉइंट आहे, रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल. तर रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर याच्यासाठी 3 कंडिशन असतात. ज्यावेळेस दोन नॉर्मल ट्रायंगल असतात म्हणजे ज्यांचा बेसही इक्वल नसतो आणि हाईटही इक्वल नसते. सेकंड वन असा असतो की ज्याच्यामध्ये बेस इक्वल असू शकते आणि थर्ड वन मध्ये हाईट इक्वल असू शकते. आता या ठिकाणी कंडिशन आपण घेणार. पहिली कंडिशन, रेशो ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल्स ऑफ एनी 2 ट्रायंगल्स. ठीक आहे. आता कुठल्याही दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढायचा आपल्याला. आपण जनरली दोन ट्रायंगल घेणार, A B C आणि ही झाली त्याची हाईट आपल्याला D. ठीक आहे. याच्या सोबतच दुसरा हाईट ट्रायंगल घेणार आपण, P Q R आणि S P S ही झाली त्याची हाईट. आता रेशो ऑफ देअर एरियाज. रेशो काढता वेळेस सगळ्यात पहिले गोष्ट लक्षात ठेवायची की पहिला कोणताही ट्रायंगल जो पहिले दिलेला असेल तो न्यूमरेटरला घ्यायचा आणि दुसरा डिनॉमिनेटरला घ्यायचा. मीन्स एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR ही झाली तुमची पहिली कंडिशन. आता याच्यामध्ये आपण काय करणार, एरिया ऑफ ट्रायंगलचा आपल्याला जो जनरल फॉर्म्युला दिलेला आहे 1/2 बेस इनटू हाईट हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करणार न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला. 1/2 इनटू बेस into height
अपॉन 1/2 इंटू बेस इंटू इट्स हाईट. आता आपल्याला दोन्ही ठिकाणी बेस आणि हाईट सेपरेट सेपरेट आहेत कारण दोन ट्रायंगल वेगवेगळे. आता या ठिकाणी काय होणार 1/2 हे कॅन्सल. मग 1/2 कॅन्सल झाल्याच्या नंतर आपल्याला बेस घ्यायचा आणि हाईट घ्यायची. आता आपला पहिला जो ट्रायंगल आहे ABC या ट्रायंगलचा बेस कुठला आहे BC आणि हाईट कुठली आहे AD. मग आपण इथे घेणार BC इंटू AD अपॉन दुसरा ट्रायंगल PQR याचा बेस कुठला आहे QR आणि हाईट कुठली PS मीन्स QR इंटू PS. आता हा झाला तुमचा कोणत्याही दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो. आता हा जर तुम्हाला इन शॉर्ट मध्ये डिक्लेअर करायचा असेल तर याला इन शॉर्ट मध्ये असं लिहिलं जाते बघा B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2 मीन्स काय असे दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो आहे हा की ज्यांचा बेस आणि हाईट ही दोन्ही डिफरंट आहे. आता यानंतरचा पुढचा जो पॉइंट आहे रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स having इक्वल बेस. म्हणजे अशा दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढायचा आपल्याला की ज्यांचा बेस इक्वल राहील. मग आता सगळ्यात अगोदर आपल्याला याची डायग्राम काढणं पडेल. मग आता आपण डायग्राम काढणार. हा झाला समजा बेस आपण घेऊन टाकणार त्याचा BC. आता आपल्याला दोन ट्रायंगल ड्रॉ करायचे. हा झाला पहिला ट्रायंगल याला नाव देणार आपण A म्हणजे हा झाला पहिला ट्रायंगल ABC. आता याच्या सोबतच दुसरा ट्रायंगल तयार करायचा आपल्याला. समजा हा आपण घेणार इकडे D पॉइंट मीन्स BDC. आता हे दोन्ही ट्रायंगल एकाच बेस वरती तयार आहेत. कोणता बेस आहे त्यांचा BC. आता आपण यांची हाईट तयार करणार. ही झाली पहिली हाईट तुमची AE. हा झाला पॉइंट E आणि ही दुसरी हाईट DF. आता आपल्याला काढायचा दोघांचा एरियाचा रेशो. मग बघा आता एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन दुसरा घेणार आपण BDC मीन्स एरिया ऑफ ट्रायंगल BDC. पुन्हा आपला जनरल फॉर्म्युला जो एरिया ऑफ ट्रायंगलचा आहे 1/2 इंटू बेस इंटू हाईट अपॉन अगेन 1/2 इंटू बेस इंटू हाईट. या ठिकाणी पुन्हा 1/2 हाईट कॅन्सल. आता पुन्हा आपल्याला घ्यायचा बेस. बघा मग पहिला ट्रायंगल आपला ABC. मग ABC या ट्रायंगलचा बेस आहे BC आणि हाईट आहे A मीन्स आता इथे आपण घेणार BC इंटू AE अपॉन दुसरा ट्रायंगल BDC याचा बेस आपल्याला दिलेला आहे BC आणि हाईट दिलेली आहे DF मीन्स पुन्हा BC इंटू DF. BC गेट कॅन्सल मीन्स या ठिकाणी राहणार AE अपॉन DF. आता हा झाला त्याच्या हाईटचा रेशो. म्हणजे याची कंडिशन कशी येते बघा. इफ द ट्रायंगल having इक्वल बेस म्हणजे असे दोन ट्रायंगल ज्यांचा बेस इक्वल राहील then the ratio of area of triangle म्हणजे त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो इज इक्वल्स टू the ratio of their corresponding height. म्हणजे ज्यावेळेस काय म्हणणे येतं की बाबा दोन ट्रायंगल आपल्याला दिलेले आहेत, त्या दोन ट्रायंगलचा बेस जर इक्वल असेल आणि आपल्याला त्याच्या एरियाचा रेशो जर काढायचा असेल तर तो रेशो कशाचा घ्यायचा आपण फक्त त्याच्या करस्पॉन्डिंग हाईटचा. मीन्स इन शॉर्ट मध्ये आपण याला असं लिहू शकतो A1 upon A2. A1 means area of first triangle and A2 means area of second triangle is equals to H1 upon H2 means height of first triangle upon height of second triangle. हा झाला तुमचा यामधला दुसरा पॉइंट. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स हॅविंग इक्वल बेस. ठीक आहे.
आता याच्या नंतरचा पुढचा पॉइंट जो राहील तो असाच राहील, रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स हॅविंग इक्वल हाईट. आपला पुढचा पॉइंट आहे थर्ड नंबरचा, रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स हॅविंग इक्वल हाईट. अशा दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढायचा ज्यांची हाईट इक्वल राहणार. आता यामध्ये आपण एकच डायग्राम घेतली, या एका डायग्राम मध्ये दोन ट्रायंगल तयार केले. बघा हा ट्रायंगल घेतला आपण मेन ABC, पण याच्यामध्ये आपण दोन ट्रायंगल तयार केले, एक झाला ऑब्ट्यूस अँगल आणि एक झाला ॲक्यूट अँगल. हा आहे ADB, हा एक ट्रायंगल आहे. हा ऑब्ट्यूस ट्रायंगल असल्यामुळे याच्यामध्ये याची हाईट आपण ट्रायंगलच्या बाहेर क्रिएट करणार आणि हा ADC हा ॲक्यूट अँगल असल्यामुळे याची हाईट ट्रायंगलच्या आतमध्ये तयार होणार. मग बघा आता याचा एरिया ऑफ ट्रायंगल ABD, हा झाला पहिला ट्रायंगल ABD and second one area of triangle ADC, ADC हा झाला सेकंड ट्रायंगल. पुन्हा आता आपण फॉर्म्युला जनरली आपला एरिया ऑफ ट्रायंगलचा तोच आहे, 1/2 into base into height. अगेन डिनॉमिनेटर मध्ये 1/2 into base into height. 1/2 गेट कॅन्सल. आता आपल्याला दोन्ही ट्रायंगलचा बेस घ्यायचा आहे. मग हा पहिला ट्रायंगल आहे ADC म्हणा किंवा ABD म्हणा, तर ABD याचा बेस कुठला राहील, BD, आणि BD बेस असल्याच्या नंतर हाईट कोणती राहील, AE. ही हा ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल असल्यामुळे याची हाईट आपण ट्रायंगलच्या बाहेर तयार केली, मीन्स AE ही झाली त्याची हाईट. त्यानंतर सेकंड वन मीन्स ADC, DC हा झाला त्याचा बेस आणि AE ही झाली त्याची हाईट. अगेन AE गेट कॅन्सल, मीन्स इथे राहिलं फक्त BD अपॉन DC. मीन्स इन शॉर्ट मध्ये काय म्हणू शकतो आपण की ज्यावेळेस दोन ट्रायंगलचा बेस इक्वल असतो त्यावेळेस आपण त्याच्या हाईटचा रेशो घेतो, आणि ज्यावेळेस त्याची हाईट इक्वल असते त्यावेळेस रेशो त्यांच्या बेसचा घेतो. मीन्स इफ द ट्रायंगल हॅविंग इक्वल बेस, त्या जागेवर आता इथे काय घेणार आपण, इक्वल हाईट, then the ratio of area of triangles is equals to the ratio of their corresponding base. हा झाला तुमचा पुढचा पॉइंट. आणि इन शॉर्ट मध्ये याला आपण लिहू शकतो A1 अपॉन A2 is equals to B1 अपॉन B2. मीन्स काय की बा याची हाईट सेम आहे. आणि याच्यामध्ये छोटासा आणि शेवटचा पॉइंट असा आहे, रेशो ऑफ एरिया of two triangles having equal base and height. म्हणजे अशा दोन ट्रायंगलचा एरिया काढायचा आपल्याला की ज्यांचा बेस इक्वल आहे आणि हाईट इक्वल आहे. तर जनरली अशा दोन प्रकारचे जे ट्रायंगल आहेत, दिस टाइप ऑफ ट्रायंगल्स are lies in between two parallel lines. अशा प्रकारचे दोन ट्रायंगल काय असतात की दोन पॅरलल लाईनच्या मधात तयार होतात. आपण ज्यावेळेस दोन पॅरलल लाईनच्या मधात कोणतेही ट्रायंगल तयार होतात तर त्यांचा बेस इक्वल असतो आणि हाईट इक्वल असते. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी आपण लिहू शकतो A1 अपॉन A2 इज इक्वल्स टू 1 अपॉन 1. मीन्स याचा रेशो आहे 1:1. ठीक आहे.